शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा। आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा। नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे। आपण बघतो उत्तर भारतामध्ये सध्या WD आहे आणि याच्या प्रभावाने अनेक राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे। WD संदर्भातील अंदाज समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो। याचा प्रभाव राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, जम्मू, लेह, लडाख या सर्व भागामध्ये होतोय। भारतीय हवामान खात्याने प्रसिद्ध केलेल्या या उपग्रह छायाचित्रामध्ये धोक्याचं प्रमाण अधिक असल्याचं जाहीर करण्यात आलंय। यामध्ये बहुतांश राजस्थानच्या भागात रेतीचे वादळ देखील तयार होते। GFS मॉडेलमध्ये आपण स्पष्टपणे उत्तर भारतातील WD बघतो। हे वातावरण उद्या कमजोर होण्याची शक्यता आहे। 10 तारखेनंतर मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा आणि विदर्भ या भागात पावसाचं वातावरण तयार होण्याचा अंदाज अजून कायम आहे। यामध्ये विदर्भात GFS मॉडेलने अधिक पावसाची शक्यता दाखवली असून अकोला, अमरावतीचा उत्तरेकडील भाग, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यांमध्ये याचा प्रभाव पडण्याची शक्यता असून एखाद दुसऱ्या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यानंतर हे वातावरण थोडं उत्तर पूर्व भागात सरकण्याची शक्यता आहे। त्यामुळे मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये जोरदार गारपीट होऊ शकते। आपण स्कायमेटच्या माध्यमातून देखील अंदाज घेत असतो। उत्तर भारतात अजूनही WD कायम आहे। हे वातावरण उद्या 5 तारखेला कमजोर होण्याची शक्यता आहे। जवळपास 6 तारखेपासून 10 तारखेपर्यंत उघडीप असेल। नंतर थोडं छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि ओरिसा, महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज स्कायमेटनेही दिला आहे। 11, 12, 13 तारखेच्या दरम्यान हे वातावरण असणार आहे। 14 तारखेला पुन्हा एकदा जोरदार WD उत्तर भारतात सक्रिय होण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे। त्यामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाळी वातावरण तयार होईल। आपल्या सर्वांना माहिती आहे ECMWF मॉडेलवर आपला अधिक विश्वास आहे। याही मॉडेलने उत्तर भारतात WDचा प्रभाव अधिक दाखवला आहे। आपण बघतो 5 तारखेला हे बऱ्यापैकी वातावरण पूर्वेकडे सरकणार आहे। 6 तारखेपासून या वातावरणाचा प्रभाव संपणार असल्याची माहिती ECMWF मॉडेलने दिली आहे। 10 तारखेला सुरुवातीला विदर्भामध्ये ढगाळ वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल। 11 तारखेला प्रत्यक्ष पावसाची शक्यता विदर्भामध्ये आहे। 12 तारखेला हे वातावरण थोडं पूर्वेला सरकण्याची शक्यता राहील। 13 तारखेला या वातावरणाचं परिवर्तन WDमध्ये होईल असा प्राथमिक अंदाज आहे। आपण बघतो की उत्तर भारतामध्ये WDचं अतिशय मोठं वातावरण तयार झालेलं आहे। हे वातावरण अजून 2 दिवस राहण्याची शक्यता आहे। 6 तारखेपासून हे वातावरण कमजोर होण्याची शक्यता आहे। त्यानंतर दोन्ही समुद्रातील बाष्पयुक्त वाऱ्यांमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे। विदर्भात पावसाचं वातावरण याही मॉडेलने दाखवलं आहे। मात्र हे वातावरण उत्तरेला सरकून त्याचं WDमध्ये परिवर्तन होईल। सध्या आपण बघतो दोन्ही समुद्रात उच्च दाबाची स्थिती असल्यामुळे दोन्ही समुद्रातून कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज नसल्यामुळे आणि उत्तर भारतात WD आले तरी महाराष्ट्रात कुठली ट्रफ लाईन नसल्यामुळे महाराष्ट्रात पाऊस होणार नाही। मात्र बंगालच्या उपसागरातून काही वारे 10 तारखेनंतर महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे। या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं असा अंदाज आहे। हे पावसाळी वातावरण नंतर उत्तरेला सरकून याचं WDमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे। पूर्व विदर्भातील काही भागामध्ये म्हणजे खास करून नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये काही भागात याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे। आपण सध्या उत्तर भारतात तयार झालेल्या WDच्या प्रभावाचा अंदाज बघतो। अनेक राज्यांमध्ये सध्या पावसाळी वातावरण तयार होणार आहे।
5 तारखेपर्यंत हे वातावरण राहील असा अंदाज आहे. 6 तारखेला या वातावरणाचा प्रभाव संपून जवळपास 10 तारखेपर्यंत वातावरण कोरडं राहणार आहे. आपण बघतो की 10 तारखेला बंगालच्या उपसागराच्या काही भागातून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहेत. त्यामुळे विदर्भात पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला जातो आहे. यामध्ये मुख्यत्वे करून वर्ध्याचा काही भाग, नागपूर, भंडारा आणि गोंदियाचा काही भाग याचा समावेश आहे. अमरावती आणि यवतमाळ, वर्धा असं देखील वातावरण आता दाखवलं जाऊ लागलं आहे. आज चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती या काही जिल्ह्यांमध्ये गारपीट किंवा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील होऊ शकतो असा अंदाज आहे. हे वातावरण केवळ 1 दिवसापुरतं मर्यादित आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये त्याचा फारसा प्रभाव पडण्याची शक्यता नाही. आपण बघतो की आता थंडीचं वातावरण हे बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. मात्र नुकताच WDचा प्रभाव उत्तर भारतातून गेल्यामुळे थोडी हलकी वाऱ्याची झुळूक थंड स्वरूपामध्ये उत्तरेकडून येऊ शकते. त्यामुळे 8, 9, 10 तारखेदरम्यान थोडं 1-2% थंडीचा पारा वाढू शकतो. की एक अवकाळी पावसाचं वातावरण तयार होत असल्यामुळे आणि या दरम्यान गारपिटीची शक्यता आहे. त्यामुळे आपण बघतो की विदर्भातील काही भागात याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. हे वातावरण 10-11 तारखेच्या दरम्यान तयार होईल. मात्र नंतर या वातावरणाचा प्रभाव जसा संपेल तशी थंडी पूर्णतः संपण्याच्या मार्गावर राहील. थंडीचा प्रभाव संपून 11 तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये उकाडा जाणवायला सुरुवात होणार आहे. खास करून सोलापूर जिल्ह्यामध्ये 11 तारखेला पहाटे 5 वाजता 24°C वातावरण वाढेल आणि त्यामुळे साहजिकच आपण जर दुपारचं वातावरण बघितलं, सोलापूर जिल्ह्यामध्ये 33°C तापमान वाढणार आहे. त्यामुळे बऱ्यापैकी उन्हाळा सुरू झाल्याचं सुद्धा आपल्याला जाणवू शकतं. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.